खबर है महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की, जो ठाणे जिले के अंतर्गत आने वाले कल्याण डोंबिवली इलाके में पहुंचे। इस दौरान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कल्याण डोंबिवली की सड़कों और प्रदूषण की खराब स्थिति को ध्यान में रखते हुए 100 करोड़ रुपए देने की घोषणा की है। इसके साथ साथ सभी रासायनिक कंपनियों को मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने चेतावनी देते हुए उन्हें हिदायत दी है कि जल्द से जल्द पॉल्यूशन की जांच के लिए और 3 पॉइंट एक्शन प्लान को अंतिम रूप देने के लिए वो आवश्यक उपकरणों को स्थापित करें। मुख्यमंत्री की इन घोषणाओं को कल्याण डोंबिवली महानगर पालिका के विकास के लिए बढ़ावा के रूप में देखा जाता है, जो इस मोर्चे पर हर बार बिछड़ता रहा है। आपको बता दें कि रासायनिक प्रदूषण के कारण इलाके की सड़कें बहुत ज्यादा जो है गुलाबी होने की घटना सामने आने के बाद मुख्यमंत्री ठाकरे ने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे के साथ डोंबिवली का दौरा किया। इसके अलावा उन्होंने कल्याण डोंबिवली के विकास पर चर्चा के लिए एक बैठक की, जिसमें ठाणे जिले के पालक मंत्री एकनाथ शिंदे, उनके बेटे और लोकसभा सदस्य डॉक्टर श्रीकांत सिंधे, इसके अलावा मुख्य सचिव अजय मेहता, शहरी विकास विभाग की प्रमुख सचिव नीसा मस्कर, केडीएमसी की महापौर विनीता राणे ने भाग लिया। इसके अलावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने एमआईडीसी और एमपीसीबी के अधिकारियों से प्रासंगिक एमआईडीसी प्रदूषण की समस्या के बारे में जानकारी हासिल की। हालांकि मुख्यमंत्री के आगमन से पहले एमआईडीसी और एमपीसीबी के अधिकारियों ने उन सवालों के जवाब को दुरुस्त किया जो सवाल मुख्यमंत्री की तरफ से उनसे पूछे जाने थे। एमपीसीबी के अधिकारियों ने एमआईडीसी पर उंगली उठाते हुए अपने आप को बचाने का प्रयास किया और यह दिखाने की कोशिश की कि उन्हें इस समस्या की कोई जानकारी नहीं है। इथे येण्यामागचं कारण हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मोबाईल की गेल्या काही वर्षांमध्ये मध्ये या बातम्या येत असतात की डोंबिवली परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण, कधी हिरवा पाऊस पडतो, काल बातमी आली गुलाबी रस्ता झाला, तर या अशा जगावेगळ्या गोष्टी इथे घडत असतात आणि त्या घडून नयेत ह्याची खबरदारी घेण्यासाठी मी इथे स्वतः आलो। तो गुलाबी रस्ता पाहिला, त्याचं कारण मी तेही समजून घेतलं आणि त्याच्यानंतर इथे जी मी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये पहिल्यांदा प्रदूषणाबद्दल जे निर्णय घेतलेले आहेत ते मी संबंधित अधिकाऱ्यांना या कारखान्यांची वर्गवारी करायला सांगितलेले की याच्यामध्ये घातक किती आहे आणि इतर मग कमी घातक कसे कसे आहेत त्याप्रमाणे मग वर्गवारी करायला सांगितलेली। ती वर्गवारी आपल्यालाही माहिती आहे आणि हे केल्यानंतर मी पहिल्यांदा हे जे घातक रसायनाचे कारखाने आहेत त्याच्याबद्दल 3 टप्प्यामध्ये कारवाई किंवा कार्यवाही करण्याचं ठरवलेलं आहे। पहिलं म्हणजे मी या कारखान्यांना थोडीशी मुभा देतोय, त्यांना मी एक निवडीचं स्वातंत्र्य देतोय आणि ते स्वातंत्र्य म्हणजे असं की प्रदूषण महामंडळ किंवा ह्या प्रदूषण तपासणाऱ्या यंत्रणा आपल्याकडे आहेत त्यांना मी सांगितलेत की ह्या सगळ्या कारखान्यांची तपासणी करा आणि या कारखानदारांना किंवा त्या मालकांना जी मी मोकळीक दिली ती हीच दिलेली आहे की ही यंत्रणा जी आहे ती तुम्हाला सांगेल ती सुरक्षा उपकरणं लावा, एक तर ती सुरक्षा उपकरणं लावा आणि नाही तर तुमच्या कारखान्याला कुलूप लावा। तुमची निवड आहे, कुलूप लावायचं तर कुलूप लावू शकतात किंवा नाही तर उपकरणं ते लावू शकतात। हा तातडीचा माझा एक त्यांना दिलेला आदेश आहे। दुसरा मध्यम टप्प्याचा म्हणजे आपण पाहिलं असाल की ही पाईपलाईन फुटली आणि त्याच्यातनं हे जे काय केमिकल बाहेर आलं। आता ही पाईपसुद्धा खूप जुने आहेत आणि म्हणून श्रीकांतने सांगितलं की हे सुद्धा पाईपलाईन असतील आणखी तिथे ज्या काही ती ही सगळी घातक केमिकल वाहून जाण्यासाठी ज्या काही यंत्रणा आहेत त्याची दुरुस्ती करणं। ही दुरुस्ती ही मध्यम टप्प्याचं झालं आणि तिसरा टप्पा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे की ह्या कारखान्यांना लागून ह्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना लागून नागरी वस्ती आहे आणि इथून होणारं सगळं जे काय प्रदूषण आहे त्या प्रदूषणामुळे इथल्या नागरिकांना खूप त्रास होतोय, म्हणजे श्वासाचा त्रास होतो, डोळे सुटतात, आणखीन काही काय होतो। म्हणून ही जी काही केमिकलची जी काही इंडस्ट्री आहे ती इथून मला नागरी वस्तीच्या मी बाजूला शिफ्ट म्हणजे थोडं दूर शिफ्ट करणार आहे। त्याबद्दल सुद्धा मी 15 दिवस दिलेले आहेत की ही शिफ्ट करायची तर त्यांना जागा कुठे द्यायची आणि कोणाला कोणत्या यांना प्राधान्याने शिफ्ट करायचं हे सुद्धा त्याच्यामध्ये ठरवण्यात येईल आणि त्याच्याप्रमाणे हे काम केलं जाईल।
हे एकूण प्रदूषणाच्या बाबतीत झालं. त्याच्यानंतर आयुक्त होते, कलेक्टर होते, संबंधित सगळे अधिकारी होते, मुख्य सचिव होते, एकनाथजी आहेत माझ्यासोबत, खासदार आहेत, या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत आणि आमदारांसोबत मी महापौर पण आहेत, बैठक घेतली. एकूणच कल्याण डोंबिवली ह्या शहराला, ह्या महापालिकेला विविध प्रोजेक्ट आपण काही प्रॉमिस केलेले आहेत, काही चांगल्या पद्धतीने इथे त्याची सुरुवात पण झालेली आहे. तर त्या प्रोजेक्टला आवश्यक असणारा निधी, हा सुद्धा निधी मी आवश्यकतेनुसार देण्याचं मान्य केलेलं आहे. त्याच्याप्रमाणे तो निधी त्याची तपासणी करून हा निधी सरकारकडनं त्यांना दिला जाईल, की जेणेकरून इथल्या नागरिकांना सुद्धा एका चांगल्या शहरात राहत असण्याचा एक अभिमान वाटेल. मैं ये आज से नहीं, लेकिन बहुत सालों से यहाँ पे एक MIDC का नाम खराब है. यहाँ पे अभी देखे तो 4 साल पहले प्रोग्रेस का ब्लास्ट हो गया था, उसमें सबसे पहले वहाँ पे मैं था लोगों को बचाने के लिए. वो 12 लोग वहाँ पे मरे थे. और आज भी ऐसे ही, उसके बाद भी ऐसे ही सब धमाके हो रहे, छोटे मोटे धमाके हो रहे हैं. बहुत तकलीफ है यहाँ पे. और यहाँ पे इतना गंदगी है, कोई ध्यान नहीं देता है. और ये अधिकारी खुद बोलते हैं, यहाँ के MIDC के अधिकारी खुद बोलते हैं कि यहाँ पे रहना है तो आपको 10 साल कम जीना पड़ेगा. तो ऐसा अगर रहेगा तो कैसे चलेगा? अधिकारी जिसके हाथ में जो कंट्रोल है वो अगर ऐसा बोलेगा तो नहीं चलेगा ना. 3 दिन से इधर गुलाबी सूखा कलर रास्ते में आया था. तो पहला ऐसा मौका था जब मुख्यमंत्री बनने के बाद उद्धव ठाकरे कल्याण डोंबिवली क्षेत्र में पहुंचे और वहां के सड़कों का उन्होंने जायजा लिया. और मुख्यमंत्री के शब्दों को आपने सुना, उसके बाद उस व्यक्ति के भी वक्तव्य को आपने सुना होगा, जिसका ये कहना है कि प्रशासनिक महकमे में कार्यरत अधिकारी अपनी जवाबदेही से कैसे कन्नी काटते हैं और अपने काम को पूरी निष्ठा से नहीं कर पाते.